अनिल गोटे यांना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचं कळतंय। विधान परिषद बरखास्त करावी अशी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला आहे। रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, काय म्हणणं आहे गिरीश बापट यांचं आणि आता यावर अनिल गोटेंचं काय उत्तर कळतंय? आपण पाहतो आहे की आमदार अनिल गोटे यांच्या वारंवार विधानांमुळे विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता। विधान परिषदेमध्ये विशेषतः या मुद्द्यावरनं गोंधळ झाला होता, कामकाज बंद पडलं होतं। मुख्यमंत्र्यांनी किंवा गिरीश बापट यांनी आधीच ही भूमिका स्पष्ट केली होती की विधान परिषद बरखास्त करण्याबाबत सरकारची अशी कोणतीही भूमिका नाही आणि ह्या सदनाबाबत त्यांना आदर जो आहे तो कायमच आहे। परंतु असं असलं तरी आमदार अनिल गोटे हे आपले वारंवार वक्तव्य करत आहेत, म्हणून त्यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे। त्यांना सांगितलं आहे की त्यांनी याबाबत आपलं स्पष्टीकरण द्यावं की सरकारची किंवा पक्षाची अशी भूमिका नसताना तुम्ही वारंवार का विधानं करत आहात। जर त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं नाही तर त्यांना कारवाईला देखील सामोरं जावं लागेल, अशा पद्धतीची ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। राजक्ता, रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।